हो, खूप सुंदर चेंडू होता, वेगवान चेंडू टाकला होता, भन्नाट वेग होता. या चेंडूवर वेगावर अक्षरशः सवार झालेला आहे बंटी पाटील. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. प्रचंड वेग बघितला पहिल्या चेंडूवर 110च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता गोलंदाज बंटी याने. पुन्हा एकदा तयार होईल षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. पाठवल्या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा तयार होईल बंटी पाटील बॉलिंग मार्क वर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या माहितीकरिता जांताराजा खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ बघायला मिळतोय सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली. बंटी उंच पुरासा गोलंदाज तयार होत असताना बॉलिंग मार्क वर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओ पुन्हा एकदा फ्लिक केलेला चेंडूला. चेंडू त्याला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. खेळला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवला तर 4 धावांकरिता पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू मात्र चालला अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. अजून एक क्लास चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना पाहतो 18 वर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य हाय स्कोरिंगचे जास्तीत जास्त सामने होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बंटी तयार होईल बॉलिंग मार्क वर. ही लाईन खराब आहे. डाऊन लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 19 धावांची चांगली भागीदारी झालेली आहे. बंटी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर तयार होतोय. राईट आर्म वर द विकेट. चांगला फटका पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. रितेश द्वारा बेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल पूर्ण केली. एका धावेबरोबर षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावपलकावर 20 बिनगडी बाद. चांगली सुरुवात
झालेली आहे ती जांताराचा खारबाव संघाची आणि एक जमेची बाजू आहे. कुठल्याही प्रकारचा गडी त्यांचा बाद झालेला नाही. विशेष म्हणजे या 20 धावा आपण पाहतो धावपलकावर 19 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे आपल्या संघासाठी. राहुल तरे आणि उमेश यास खातं खोलायचं बाकी आहे. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर जो सामना होईल जय ब्राह्मण्य भाटाले आणि जरीमरी आलिमगर बी. आपण इनिंग ब्रेक नंतर मिड इनिंग नंतर या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर जय ब्राह्मण्य भाटाले आणि जरीमरी आलिमगर बी आपण याची नोंद घ्यायची आणि लगेचच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय पाटील येतोय षटक क्रमांक 2 साठी. हो चांगला फटका सिटेड बॅटेड स्ट्रोक. झेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. कॅल्क्युलेटेड तोलून मापून षटकार लगावलेला आहे राहुल याने. पुन्हा एकदा वन मोर बिगी. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे रुद्र. पुन्हा एकदा तयार होईल जय. ओ चांगला फटका पुल केलेला आहे चेंडूला. चेंडू चालला डीप मिड विकेट कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय राहुल. धोका निर्माण झालेला आहे पण खूप सुंदर रनिंग बिटून द विकेट बघायला मिळते. सुरेख वाखणण्याजोगी रनिंग बिटून द विकेट आपण बघितली. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 34 धावा. 33 धावांवर खेळतोय राहुल. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक इनिंग सादर करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जाते आणि कॅप्टन पदाला आता साजेसा खेळ सादर करताना आपल्या संघासाठी धुवाधार फलंदाजी करतोय पुन्हा एकदा जय. ओ पायांमध्ये चेंडू टाकला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. खोदून काढलेला आहे चेंडूला पण क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालेलं आहे. मिळेल राहुलला फक्त एकच धाव. एक पेक्षा जास्त नाही. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. 35 धावांची वेगवान भागीदारी राहुल तरे आणि उमेश तरे या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळते आणि 35 धावांमध्ये एकटा राहुलच्या धावा पाहतो आपण धावपलकावर त्याने जोडलेल्या 34. वन मॅन आर्मीची भूमिका पार पाडतोय आपल्या संघासाठी. फ्लिक केलेला आहे मनगटी शॉट. 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय अतिशय वेगाने. 4 धावांकरिता चौकार. उमेश ऑफ द मार्क या चौकारा बरोबर आणि गोलंदाजांना अक्षरशः सलो की पलो करून सोडलेले आहे. जांताराचा खारबाव संघातील दोन्ही सलामीवीरांनी पुन्हा एकदा पूल केलेला आहे पण ह्यावेळी फटक्यामागे एलिव्हेशन मिळालेलं नाही. खूप सुंदर झेल आणि पहिला फलंदाज होते बाद.
3 साठी बॉलिंग मार्कवर खेळपट्टीवर राहुल टीमचा सरसेनापती अजून तळ ठोकून आहे. धुवाधार फलंदाजी करतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला चेतन मागच्या सामन्याचा हिरो. पुन्हा एकदा एक मोठा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, बंटी झेपावतोय, वेल टेकन कॅच, डाऊन दी बॉल. बंटी आला होता, अफलातून झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. मध्ये चांगली वेळ यायला वेळ लागत नाही आणि खराब वेळ यायला देखील वेळ लागत नाही हेच बघायला मिळते. कारण 39 धावांची चांगली पार्टनरशिप झाली होती दोन्ही सलामीवीरांमध्ये. राहुल बाद होत असताना आपण आत्ताच बघितलं, ज्याने 34 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. हो, चांगला फटका, अगदी टाचांवर उभा राहिला होता फटका खेळण्यासाठी, पण पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, जीवाच्या आकांताने दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण बघितलं बॅटर आदित्यला 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 41. त्यानंतर जो सामना होईल जय ब्राह्मणदेव भाटाले आणि जरीमरी आलिमगर बी, दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेचच या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे, चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने, मोठी चेज आहे पण रेस जिंकली क्षेत्ररक्षकाने, चेंडूला स्टॉप केलेला आहे. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. आदित्य 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 43. इनिंग ब्रेक मध्ये जर आपण नाणेफेक करण्यासाठी आला नाहीत तर 4 षटकांचा सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि जरीमरी आलिमगर बी. चेतन पाटील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होत असताना बॉलिंग मार्कवर राईट आर्मवर द विकेट. ओ, चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर, खूप चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. फक्त एक सिंगल, एक पेक्षा जास्त नाही. चांगली गोलंदाजी करतोय चेतन. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे, कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत चेतन पाटील याने, धाबा खर्च केले आहेत, 5-1 विकेट. किफायती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेतन आमच्यापासून दूर जातोय, छोटासा रनवे. हो, पुल केलेला आहे, कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय, व्हॉट अ कॅच. बंटीने या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 झेल टिपलेले आहेत. अजून एक फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे. भोपळा न पडतं तंबू मध्ये माघारी जाताना आपण बघितलं चेतनला. न्यू बॅटर श्रुतिक कारभारी आलेला आहे. ओ, चांगला फटका, लॉफ्टेड शॉट. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपण बंटीला पाहतोय, चौथा झेल टिपतोय या सामन्यामधील विकेट डाऊन.
खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावफलकावर 44, 4 गडी बाद. आणि चेतनने काय जादुई गोलंदाजी केलेली आहे. थर्ड ओव्हर मध्ये 5 धावा देत 3 गडी गारद केलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत बंटी पाटीलने 4 झेल टिपलेले आहेत. कमालीचे क्षेत्ररक्षण बघायला मिळते बंटी पाटील द्वारा. 44 धावा 3 षटकांच्या अखेरीस शेवटच्या षटकाला आता प्रारंभ होईल. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर शुभम पाटील. हेलपट्टीवर जी जोडी आहे ती रवीश आणि आदित्य. शुभम आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमालीचा स्पेल राहिला चेतन पाटील याचा. 5 धावा फक्त खर्च केल्याने 3 विकेट. इफेक्टिव्ह बॉलिंग त्याची आपण बघितली. तिसऱ्या षटकामध्ये असरदार गोलंदाजी त्याने केली. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 4 धावा चौकार. एकदा शुभम आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 49 धावा. खूप चांगल्या सेट करताना जाणताराचा खारबाव, कारण निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाईल शुभम. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. जय होता तिथे क्विक थ्रो केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजून एक गडी बाद होत असताना पाहतोय जाणताराचा खारबाव या संघाचा. पन्नास धावांवर 5वा फलंदाज बाद होताना आपण बघितला. बॅटर सर्वेश येतोय खेळपट्टीवर. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. पुन्हा एकदा शुभम तयार होईल बॉलिंग मार्कवर. पण आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं ते राहुल तरे. 34 धावांची धमाकेदार इनिंग सादर केली होती. खेळपट्टीवर जी जोडी आहे ती पाहतो आपण रवीश आणि सर्वेश. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. शॉर्ट कव्हरला मिळेल एकच धाव, एक पेक्षा जास्त नाही. एका धावेच्या मदतीने आता धाव संख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 51 धावा. शुभम पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट सामना करेल रवीश. उलटा चेंडू. पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा चौकार.
देस या 5 धावा धावपलकर आम्ही जोडणार आहोत. 5 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 56 आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा शुभम पाटील तयार होते बॉलिंग मार्क वर. चांगला फटका उडवलाय चेंडूला. चेंडू त्याला काऊ कॉर्नर कडे एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता पण नकार आलेला आहे. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वर धावा जोडलेल्या आहेत 57. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. अजून 2 चेंडू टाकायचे बाकी आहेत. त्या पहिल्या इनिंग मधील शुभम पाटील आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आणि बॅट मध्ये अजिबात संपर्क झालेला नाही. वाईड यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. फाईन डिलिव्हरी. चेंडू जातो डॉट. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत 57. शुभम शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मध्ये टाकण्यासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद आणि ह्याच बरोबर षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलेला आहे. अशा प्रकारे धावा जोडलेल्या धावपलकर 58 आणि 59 धावांचे लक्ष चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम सुमित कुमार कंपनी गुंतवलीला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. जय ब्राह्मणदेव भाटाले आणि त्यांच्या विरुद्ध जरी मरी आलिमगर बी. चला या दोन्ही कॅप्टन विनाविलंब आपण यायचंय. आपण जर जास्त उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. विनंती करतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहेत सुमित पाटील. कोरी अँडरसन या नावाने परिचित आहेत हवे दिवेचे. शरण देखील टॉस बॉक्स मध्ये मला जॉईन झालेला आहे. स्पेशल कॉइन आहे. कॉइनची एक बाजू माहिती देते कॉइन विषयी. सुमित सेठ मात्रे चषक 2026 आणि दुसरी बाजू आहे श्री एकविरा ग्रुप हायवे दिवे. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. एकविरा ग्रुप हायवे दिवे असा कॉल आहे आलिमगर संघ कर्णधाराचा. तो चाललेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतोय. जरी मरी आलिमगर संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय घेशील? पेंडिंग ठेवा आम्ही. पेंडिंग डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. डिसिजन इथेच द्यायचं आहे तुम्हाला. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यामागे काही विशेष रिजन नाही आता बघू. मग पॅक टीम आज उतरताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. हा नक्कीच. स्पर्धेविषयी तू काय सांगशील? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आहे. प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हा ऑल द बेस्ट. संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. भाटाली संघ कर्णधार नाणेफेक तुम्ही गमावलेले आहे. प्रथम बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. मनासारखे झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे. अपोजिट. मग काही माइंडसेट आखलेला आहे 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा मानस असेल? 60 ते 65. कोण ट्रम्प कार्ड स्टार बॅटर असतील 60+ धावा पूर्ण करण्यासाठी? प्रयाग माली जितू माली. तू काय सांगशील या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल का? हो नक्की. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. आलिमगर संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे जय ब्राह्मणदेव भाटालेला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत विशाल पाटील. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. सलामीची जोडी दरम्यान दाखल झालेली आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर बंटी पाटील आणि त्यांचा समवेत शुभम पाटील आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतात. बंटी आणि शुभम ही जोडी आणि टार्गेट जो ठेवण्यात आलेला आहे 59चा चेज कंप्लीट करायचा टीम सुमित कुमार गोंदवलीला. दुसऱ्या सत्राला प्रारंभ. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. फर्स्ट ओव्हर मध्ये राहुल तरे पगला बॉल. पगलाच बॉल समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. श्रुती कारभारी होता बट नो बॉल. ओव्हरस्टेपिंग सहा नो बॉल. फिल्डिंग चांगली लागली बट तरी सुद्धा इथे आता गडबड झाली आहे गोलंदाजाकडून. कारण हा नो बॉल. आता नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला रन्स तर आहे डिपेंड करण्याकरिता 59 एक चांगला टोटल 4 ओव्हरचा मॅचमध्ये. बट त्यातल्या त्यात आपण हे विसरू शकत नाहीये की आधीच्या सामन्यामध्ये 69 चेज केला होता टीम गुंदवलीने अगेन्स्ट टीम रांजनवली. आणि त्याचमुळे याही सामन्यामध्ये जर बंटीची बॅट चालली पानवरती बॉल जबरदस्त फटका. पिकअप स्ट्रोक पिक केलाय डिलिव्हर केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. बंटीचा बॅटमधनं हा पगला दणका षटकार. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होण्यास तर हा बॉल गेला. ज्या प्रकारे फटका आला बंटीचा बॅटमधनं. षटकार येतो. टीम टोटल आता 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झालेली आहे. आणि अपील दरम्यान नक्कीच झाली बट सहमती तिथे नाही आहे. दरम्यान कंप्लीट केली जाईल सिंगल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. टीम टोटल आता 10 वरती आपल्याला आकडा पाहायला मिळतोय. जिंकण्याकरिता आणखीन 49 धावांची आवश्यकता आहे. आणि महत्वपूर्ण ही देखील गोष्ट आहे ना की प्रत्येकी ओव्हर मागे सातत्य राखायचं. कारण तुम्हाला 59चा चेस जर कंप्लीट करायचं तर तुम्हाला पर ओव्हर 15चा विचार ॲटलिस्ट करणं गरजेचंच आहे. मिनिमम तुम्हाला 15 पर ओव्हर बनवायच्याच आहेत. तेव्हा जाऊन तुम्ही या चेसमध्ये पुढे जाऊ शकता. आणि त्या प्रकारे सुरुवात बंटीने केली आहे. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका आला. हा बॉल देखील चाललाय लॉंग लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे. 59च्या चेस मध्ये टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देत असताना टीम सुमित कुमार गोंदवली येतोय चौकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज मुख्य गुणलेखक आमचा समवेत धनाजी पाटील मास आपल्याला पाहायला मिळतात. आणि दरम्यान असं वाटलं की इनरेज येस होती बट विकेट किपर कडून मिस्टेक झालेली आहे. कारण बॉल डिव्हिएशन आपण पाहिलं जसं बॉलने बॅटला पास केलं बॉल हलकासा आतल्या दिशेने वळाला त्याचं कारण की इनसाइड एज होती. बट विकेट कीपरने मिस्टेक केली आहे. जीवनदान मिळतंय बॅटर शुभम पाटीलला. नेक्स्ट बॉल अपील सहमती नाहीये. तोपर्यंत लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि खेळही समाप्त. आता दरम्यान जर आपण पाहिलेलं अजून एक चेंडू बाकी आहे. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये.
खरं तर सर्वोपरी सहकार्य या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, ज्यांचा नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, सर्वांनी सुमित शेठ म्हात्रे साहेब यांचं विशेषतः आम्ही आभारी व्यक्त करू, कारण फार मोठे योगदान साहेबांच्या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलं आणि साहेबांच्याच नावाने आपण ही स्पर्धा देखील पाहत आहात. सुमित शेठ म्हात्रे चषक 2026. बॉल हवेमध्ये मिस्टामिंग विकेट कीपर आलेत. महत्वपूर्ण हा झेल होता आणि तो झेल पकडला विकेट कीपरने. सफलता मिळेल. बॅटर बाद झाला बंटी. टीम वेळ किती लागली पहिल्या षटकासाठी? आतापर्यंत जी वेळ झालेली आहे 5 मिनिटं झालेले आहेत. दुसरं षटक उमेश तरे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतो. ओव्हर द विकेट बॉल दरम्यान लॉंग द ग्राउंड चाललाय. ऑन साईडलाच मारायचं होतं, बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाहीये. काऊ फेसला बॉल फील्ड होतो तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 16 वरती. धनंजय पाटील मास यांनी देखील एक काळ गाजवलेला आहे आणि लास्ट टाइम ते 2021ला खेळले होते, पण त्यानंतर त्यांनी रिटायरमेंट जाहीर केली, कारण युवा खेळाडूंना देखील प्राधान्य द्यायचं. आता वाईड ऑफ स्टंप बॉल आहे. दिशा खराब, अतिरिक्त रन एक्स्ट्रा असा साख्याने टीम टोटल आता आपल्याला 17 वरती पाहायला मिळत आहे. 17 ऑन द बोर्ड. बघा 59चा चेज कंप्लीट करण्यासाठी या परिस्थितीमध्ये क्रीजवरती उभं राहणं आणि त्यासोबत रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग करणं ही गोष्ट महत्त्वाची राहणार. मग अबिलिटी आहे, क्षमता आहे, दमखम आहे गुंतवली टीमच्या बॅटिंग क्रमामध्ये की 59 ते चेस करू शकतात. बट महत्त्वाची ही देखील गोष्ट ना की बंटी लवकर बाद झाला, बट बंटी नंतर आता जबाबदारी रितेश आणि शुभम खानदानवरती आहे. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आणखीन एक महत्त्वाची विकेट मिळू शकते. उमेश इथे झाली मिस्टेक. आता ही मिस्टेक किती त्रास देईल, कारण हा हंगामा गाजवला रितेशने ॲज अ बॅटर, आणि त्याची विकेट जर इथे मिळाली असती तर कार्य सोपं झालं असतं खारबावसाठी. बट ही जी कॅच आता ड्रॉप झाली आहे ती त्रासदायक ठरू शकते. तिथे काही चर्चा मयूर तरे देखील करतायत, कारण महत्त्वाची कॅच होऊ शकली असती, कारण ही विकेट जर इथे मिळाली असती ना तर कार्य बिंदू दादा पाटील त्यांचं देखील आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो या पण मंचावरती आपले हार्दिक स्वागत. आताही बॉल फक्त उंच गेला, नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि 2च्या सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 20 ऑन द बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ लागला. 20 ऑन द बोर्ड. पण टार्गेट जर आपण पाहिलं तर एक चांगला आकडा सेट केला, आणि त्यामागे राहुल तरेची जी खेळी आली ती महत्त्वाची होती, कारण त्याने 34 इंडिव्हिज्युअली बनवला.
आणि त्याच क्रुशल रन्स आणि त्या इनिंग मुळेच 58 पर्यंत पोहोचू शकली टीम जांताराजा खारबाव. आता बॅट तर चेंज केली आहे, बट नशीब किती चेंज होतील ही देखील गोष्ट आहे ना. कारण या परिस्थितीमध्ये सातत्याने मोठे फटके हवेत, बट या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. बॅट बदलली आहे, बट हा फटका दरम्यान समोरच्या दिशेने आता चालला. लॉंग ऑफला हलकी मिसफिल्ड सर्वेच तिथे, बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. दरम्यान या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 21 ऑन द बोर्ड. 21 धाबा स्कोर कार्ड वरती. सिंगल डबलने काम बनणारच नाहीये ना. तुम्हाला ऑलमोस्ट पर ओव्हर आता 16 हवे आहेत आणि हे करण्याकरिता तुम्हाला मोठे फटके हवेच आहेत. मोठे फटके येणार नाही तर काम बनणार नाहीये गोंदवलीचं. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ड्राइव. वा काय फटका आलाय. शॉट ऑफ द डे. व्हॉट अ शॉट. रितेशचा बॅट बंद. हा लाजवाब फटका. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. काय फटका आला. वाईड ऑफ ऑप्शन फुल अँड बॉल. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. आणि स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फटके रेअरली पाहायला मिळतात, बट काय कलात्मक जबरदस्त फटका रितेश बॅटमधनं येतोय. आता उमेश तिथे थांबलाय, कारण मागील ज्या प्रकारे फटका आला, कारण जेव्हा वाईड ऑफ ऑप्शन फुल अँड बॉलवरती एखादा बॅटर लॉफ्टेड ड्राईव्ह फटका खेळतो ना, तेव्हा बॉलरला देखील पुन्हा विचार करावा लागतो की वाईड ऑफ ऑप्शन बॉल टाकणं योग्य आहे का. हा विचार नक्कीच मनामध्ये येतो. आता यॉर्कर स्टंप मध्ये, बट इथे कट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये मिडल विकेट. मागील बॉलवरती षटकार, बट त्यात नंतर उमेशचा कमबॅक. धक्का आता लागलाय दुसरा. रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. कॉट अँड बॉल. आणि दरम्यान खेळही समाप्त झालेला आहे 2 ओव्हरचा. आणि 2 ओव्हरचा अखेरता 59च्या चेज मध्ये 27ला 2 धक्के. आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती. पल्लव पाटील क्रमांक 4 वरती दाखल होतो. तिसऱ्या षटकाची जबाबदारी बॉलर तयार होतोय. विनीत मुकादम. विनीत तयार होतो. याआधी सेकंड लास्ट ओव्हर पहिल्या सामन्यामध्ये आदित्यने टाकलं होतं, आणि आदित्यने असं टाकलं होतं की त्यानंतर थोडा विचार करावा लागला. बट नो डाऊट विनीत असेल, आदित्य असेल, भरपूर चांगले गोलंदाज आहेत. बट महत्वाची ही देखील गोष्ट राहते ना की जेव्हा आपल्याकडे ना ॲज अ बॉलर, स्पेशली ॲज अ पेस बॉलर, तुमच्याकडे जर गती आहे तर त्या गतीसोबत लाईन आणि लेंथचं महत्त्व, आणि कोणत्या वेळेला तुम्हाला पेस वेरी करायचं आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला कटर्सचा वापर करायचा आहे, याचा पूर्व अनुमान देखील ॲज अ बॉलर तुम्हाला लावावा लागतो. आणि या अनुमानामध्ये जेव्हा मिस्टेक होते ना, तेव्हा तुम्ही बॅटरला ती संधी देता. आता विनीत आला लेफ्ट हॅम ऑफ द विकेट, आणि अँगलने बॉल आतल्या दिशेने येतोय, आणि थाईज वरती जाऊन बॉल आदललाय. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. हीच गोष्ट तर राहते ना की लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल महत्वाचा आहे. बघा, व्हेरिएशनचा उल्लेख आपण जरूर करतो, पण त्यापेक्षा जास्त महत्वाची ही देखील गोष्ट आहे ना की तुम्ही लाईन आणि लेंथला किती, त्याच्याकडे किती तुम्ही लक्ष देता, तुम्ही कोणत्या टप्प्यावरती, कोणत्या लाईनवरती सातत्याने बॉल टाकता, हे एक युवा गोलंदाज म्हणून नेहमीच महत्वाचं राहतं. आणि पहिलाच बॉल सटीक लाईन आणि लेंथवरती. आता लोवा फुल टॉस होता, अपील सहमती नाहीये. रनआउटची शक्यता होणार तर नाहीये, पण ओव्हर थ्रो जरूर झाला. आणि आता बॅकअपला खेळाडू आले, तिथेही मिस्टेक झाली आहे. आणि अखेरता 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये. आणि टीम टोटल जर आपण पाहिली तर भागम भाग सुरू आहे. खरं तर बॅटर्सने थोडा लक्ष दिला असतं तर मला असं वाटतं 4 झालं असतं, कारण बॉल प्ले मध्येच होता.
आणि तिथे जर बॅटर्सने चान्स घेतला असता तर इथेही 2 झाले असता. फिल्डिंग टीम काही चर्चा तिथे नक्कीच करतीये, पण अंपायरसाठी आपण वेट करूया. बघा 3 धावाच असतील. अंपायर्सने देखील एक्झॅक्टली तेच सांगितलं, कारण बॉल प्ले मध्ये होता. बॉल एखाद्या फिल्डरने तिथे कॅरी नाही केला किंवा फील्ड नाही केला, बॉल प्ले मध्येच होता. बॅटर्सने थोडा विचार केला असता तर मला असं वाटतं 4 ते 5 झाले असता, पण बॅटर्स तिथे थांबले होते. पण सध्या सगळीला जे समीकरण या मॅच मध्ये राखलं ना ते फार अवघड झालं आता, कारण स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 31 वरती आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं 28 आणि चेंडू लागलेत येते 10 मध्ये 28 करायचं. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लाईन टॉप एज. आता स्वतः गोलंदाजी येत आहेत. कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये झटका इथे लागेल. हा तिसरा. तिसरा धक्का लागला आणि आता बॅटर दाखल झालेत क्रमांक 5 वरती. यतीश पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात, बट गुंतवली संघ फार मोठ्या अडचणीमध्ये, कारण जर आपण विचार केला या परिस्थितीमध्ये तर जिंकण्याकरिता जी आवश्यकता अजूनही आहे. तर चेंडू लागले ते येते 9 आणि 9 मध्ये 28 करायचं आणखीन, आणि हे करणं इतकं सोपं नाही आहे, कारण उष्णता देखील जास्त आहे आणि अशा क्लायमॅटमध्ये अशा वातावरणामध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे. बट त्यातल्या त्यात गोलंदाज विनीत मुकादमचं देखील मी कौतुक करेन, कारण आतापर्यंत ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केलेली आहे, कारण जर ओव्हरथ्रो नसते झाले तर या ओव्हरमध्ये मी म्हणे इतक्या रनही नसत्या. 4 आतापर्यंत आलेल्या आहेत, बट त्या 4ही रन्स लेग बाईज च्या स्वरूपामध्ये आहेत. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आता इनर एज बॉल मागे चालला, फान लेगला फिल्डर आहेत, इथेही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. विनीत मुकादमने हे षटक आतापर्यंत ज्याप्रमाणे टाकले ना, पूर्णपणे हा सामना आपल्या टीमच्या खिशामध्ये विनीतने टाकला. चेंडू लागलेत आता येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 27. ऑन साइडला उडवला बॉल आणि कनेक्शन ला जवाब येतो षटकार. आणि हाच तर फटका या परिस्थितीमध्ये हवा होता, कारण या परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांनीच काम बनणार आहे आणि बॅटलने ते काम केलंय. विनीतचा अगेन्स्ट हा मोठा फटका इथे आला आणि आता 6चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 38 वरती आणि जिंकण्याकरिता आता करायचा 21 आणि चेंडू लागलेत येते 7 मध्ये 21 करायचात. सात चेंडू लागले, 7 मध्ये करायच्यात 21 धावा. मॅटेल जर आपण पाहिली ही बॅटल फार चांगली रंगली आहे, कारण ज्या प्रकारे खेळ लागला दोन्ही संघांचा, पण प्रश्न हाच दडला की या परिस्थितीमध्ये आपल्या टीमला विजयापर्यंत कोण पोहोचवेल. आणि अपील या स्विंग अप विकेट सफलता मिळेल. धक्का आता हा महत्वपूर्ण लागलाय, कारण बॅटर बाद झालाय. आणि योग्य निर्णय अंपायर्सने तिथे दिला. विकेट दरम्यान मिळेल आणि ॲक्शन रिप्ले देखील आम्ही पाहिला. अगदी योग्य निर्णय आहे. मिडल आणि ऑफ स्टंपला डेफिनेटली बॉल धडकला असता.
सोपा निर्णय पंचांसाठी. विकेट मिळेल आणि खेळही समाप्त होईल 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड 38. चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 21. 6-21 हे समीकरण. चला वेळ नाही आपल्याकडे, या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. आणि यात नंतर टीम अलिमगर आणि टीम भाटाळे, ज्या टीमची फिल्डिंग आहे तुम्ही आताच रेडी राहा आणि ज्या टीमची बॅटिंग आहे तुम्ही आताच खेळाडू कक्षाजवळ येऊन थांबा. सामना जसा संपेल फिल्डिंग टीम आपण ग्राउंडमध्ये उतरा. चला सुरुवात करा अंतिम ओव्हरला. 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं 21 धावा. जो संघ इथे बाजी मारेल तो आपल्याला आजच्या दिवसामधल्या अंतिम लढतीमध्ये खेळताना दिसेल. त्यामुळेच या सामन्याचं महत्त्व देखील आहे. ओव्हर द विकेट आदित्य, पहिलाच बॉल आदित्यचा, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि दरम्यान सुरुवात या ओव्हरची सिंगल. तेच मी सांगितलं ना की आदित्य देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे, बट थोडं एक्सपेरिमेंट जर कमी करेल तर डेफिनेटली नो डाऊट चांगल्या बॅटर्सचा अगेन्स्ट देखील तो चांगलीच गोलंदाजी करेल. क्षमता भरपूर. बघा टॅलेंट असणं आणि टॅलेंटला जोपासणं आणि त्याच्यावरती काम करून पुढे जाऊन यश मिळवणं या गोष्टीमध्ये फार मोठा अंतर असतो. बट तो अंतर फिलअप करण्याकरिता तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आणि खारबाव टीमकडे टॅलेंटची कमी नाही आहे. एकूण एक युवा प्रतिभाशाली खेळाडू या टीममध्ये आहेत. फक्त मेहनत आणि सातत्य या गोष्टींना जर बाळगतील ना तर नो डाऊट या टीममधनं देखील आपल्याला भरपूर सारे चेहरे येत्या काळामध्ये चांगल्या स्पर्धा खेळताना नक्कीच दिसतील. डॉट बॉल दरम्यान आला निर्धाव चेंडू. कारण स्वतः जांतराजा खारबाव टीमचा कॅप्टनला देखील ठाऊक आहे की एखादं खराब षटक कधी आदित्य मात्रेच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. खेळ आहे, कधी कधी होतं या गोष्टी. मी त्या वेळेला देखील तो उल्लेख केला की सामना जेव्हा अगदी आपल्या खिशामध्ये असतो ना तेव्हा चुका घडतात. हा फुलटॉस आहे, बॉल दरम्यान आता जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला. येतोय चौकार. चेंडू आता लागले 3 आणि 3 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचा आहेत रन्स 16. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा बीमरसाठी आपण रिव्ह्यू एक देतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपरने प्रयत्न जरूर केले बट झेलची शक्यता नाही. पण आता हे सुनिश्चित झालंय की येथे 2 चेंडू जर लीगल येतात तर डेफिनेटली या मॅच मध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना खारबाव संघ नक्कीच पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू लागले त्या सामन्यामध्ये. यानंतर अलिमघर बी आणि त्यांचा अगेन्स्ट जय ब्राह्मणदेव भाटाळे. आणखीन एक चांगली लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ आणि गती कमी होती आणि बॅटरने तेच ओळखलं आणि बॉलला पाठवलं डीप बॅक. येतो षटकार. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये करायचा 9 धावा. आणि इथे खरं तर जर आपण विचार केला गोलंदाजाने थोडी साथ दिली तर काम बनेल, त्या व्यतिरिक्त काम बनणार नाहीये. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या या सामन्यामध्ये टीम जांताराजा खारबावने. वेल प्ले टीम खारबाव अँड हार्ड लक टफ लक टीम सुमित कुमार गुंदवली प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. जबरदस्त खेळ या सामन्यामध्ये आपण पाहिला. इंडिव्हिज्युअली ज्याने बनवला 34 तोच राहुल तरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर आणि एक विकेट देखील त्याने काढली. जबरदस्त ऑलराऊंड परफॉर्मन्स. चला राहुल आपण या आणि फिल्डिंग टीम आपण ग्राउंड मध्ये उतरा. चला विनंती असेल फिल्डिंग टीम लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण